कधी आसमानी तर कधी सुलतानी अशा वेगवेगळ्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना सतत करावा लागतोय। मराठवाडा पाहिलं तर खरं पाहिलं तर दुष्काळी भाग। मराठवाड्यामध्ये पूर्वीची उस्मानाबाद म्हणजे आता सध्याची धाराशिव, हा धाराशिव बघितला आपण तर जरी धाराशिव जिल्हा हा जुना असेल, धाराशिव जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल, तरी सुद्धा हा विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय मागास असलेला जिल्हा आहे। यामध्येच इथल्या राज्यकर्त्याचा नाकर्तेपणा आणि इथं असलेली सरकारी व्यवस्था, सरकारी असलेली यंत्रणा यांचा सुद्धा मागासलेपणा या जिल्ह्यावर खरं पाहिलं तर आपलं वर्चस्व गाजून आहे। आणि यांच्या वर्चस्वानेच हा जिल्हा मागास राहिलेला आहे, नव्हे तर इथल्या शेतकऱ्यांना संबंध अडचणीचा सामना करावा लागतोय। मी आहे सध्या धाराशिव जिल्ह्यामधल्या कळंब तालुक्यातील मंगरुळ आणि शेळका धानोरा या आयन शिवेवर आपण पाहू शकता। खरं पाहिलं तर हा जो शिवरस्ता आहे हा 33 फुटाचा शिवरस्ता आहे, परंतु आज या शिवरस्त्याची मोजणी जर केली तर जवळपास हा शिवरस्ता 15 फूटच भरतो। बरं असे ना 15 फूट का भरेना, परंतु या 15 फूट रस्त्याला सुद्धा शेवटपर्यंत इथं रस्ता दिला गेलेला नाही। काही राजकीय वरदहस्त असणारे लोक, ज्यांच्या पाठीमागे राजकीय पाठबळ आहे, असे काही एक दोन शेतकरी या रस्त्याची अडवणूक करतात। खरं बघितलं तर या शेतकऱ्यांनी नेमकं इथून जायचं कसं, किंवा इथल्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांनी, इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी इथून शाळेसाठी ये जा करायची कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत असतानाच या राजकीय राजकर्त्यांचा नाकर्तेपणा आणि इथली असणारी यंत्रणा याची सुद्धा झळ इथल्या शेतकऱ्यांना बसत आहे। आपण पाहू शकता, खरं पाहिलं तर हा जवळपास 1 किलोमीटरचाच शिवरस्ता आहे। 33 फुटाचा शिवरस्ता असतो, परंतु हा शिवरस्ता फक्त आणि फक्त 10 ते 12 फुटाचाच आहे। तुम्ही पाहू शकता या इथं हा शिवरस्ता संपलेला आहे, कच्चं काम केलेलं आहे। एकंदरीत इथल्या या जो ठेकेदार आहे, या ठेकेदाराने लाखो रुपयांची बिलं, बोगस बिलं उचलली आहेत, इथून आरोप केला जातोय। आपण पाहू शकता निव्वळ माती काम करून मुरुम आणि पक्का मुरुम या नावाखाली लाखो रुपयाची बिलं सुद्धा उचललेली आहेत। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी माझ्यासोबत यायचंय आणि दाखवून द्यायचंय। आपण पाहू शकता इथं शेतकरी एकदम हातबल होऊन थांबलेले आहेत। शेतकऱ्यांना कुठलाही थारा नाही, शेतकऱ्यांना कुठलाही वाली नाही। या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत, या अश्रूचा बांध इथं फुटतोय। एकीकडे आपण पाहू शकताय धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर हे उरायत्या पाण्यामध्ये जाऊन शेतकऱ्याची मदत करतायत, शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम करत, तर एकीकडे सत्तेत असणारे आमदार म्हणतायत की शेतकऱ्यांना आता संकटाशी सामना करावा लागणार आहे, शेतकऱ्यांना आता याची सवय करून घ्यावी लागणार आहे। या शेतकऱ्यांचा खरं तर वाली कोण आहे? होय, शेतकऱ्यांना सवय करून घ्यावी लागणार आहे, परंतु कधी जर या प्रशासनामधले अधिकारी असे मुजोर असतील तर। एकीकडे या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उराईतच्या पाण्यामध्ये जाऊन शेतकऱ्याचा जीव वाचवतात, तर एकीकडे त्याच सभागृहाचे नेते म्हणतायत की शेतकऱ्यांनी या संकटाचा सामना करायला पाहिजे, या संकटाची सवय लावून घ्यायला पाहिजे आणि आपल्या कर्माची फळं शेतकऱ्यांनी भोगली पाहिजे। होय, शेतकऱ्यांना कर्माची फळं मिळत आहेत, परंतु कुणाच्या कर्माची फळं कोण भोगतंय, कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर जात आहेत, हा प्रश्न मोठा आहे। इथल्या भ्रष्ट व्यवस्थेमुळं, इथल्या नीच व्यवस्थेमुळं आणि इथल्या या प्रशासनामुळं या शेतकऱ्यांना खरं तर संकटाचा सामना करावा लागेल असं म्हणावं लागेल आपल्याला। इथले जिल्हाधिकारी नाचण्यामध्ये मशगूल आहेत, इथले तहसीलदार सुद्धा इतर वेगवेगळ्या पार्ट्यामध्ये मशगूल असतात, लाच घेण्यामध्ये सुद्धा मशगूल असतात, परंतु या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, असं मात्र इथून सूर निघत आहे। या नाराजीचा सूर, या नाराजीचा वेध घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे। मी आहे धानोरा शेळगा या गावाच्या आणि मंगरुळ गावाच्या शिवेवरती। काय सांगाल, काय समस्या आहेत आपल्या, कशासाठी आपण इथं थांबलायत? मी नागनाथ कुंडलिक डुकरे, राहणार मंगरुळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। माझा गट नंबर आहे 573। माझ्या शेतामध्ये जुना 1970 साली पाझर तलाव झालेला आहे आणि खालून जे आहे ते आमचा पूर्ण रस्ता बंद झालेला आहे। बंद झाल्यानंतर आम्ही पर्यायी रस्ता म्हणून खालून जात होतो। इतके वेळ पाऊसकाळ झालेला नव्हता, यावर्षी पाऊसकाळ भरपूर झालेला आहे। तर आता शिवरस्ता निवेदन दिलं तर मी किंवा आम्हाला शिवरस्ता द्यावा तुम्ही। नंतर त्यांनी अर्धेपणे शिवरस्ता आणला, काही शेतकऱ्यांनी तर आडवाडवी गेली। आता जाण्यासाठी मला पर्यायी रस्ताच नाही, कसलाच रस्ता नाही। आता सध्या आम्ही पाण्यात आहोत, चौकून पाणी आमचं जमीन। शेळका धानोरा आणि मंगरुळची ही शिव आहे। खरं तर ही शिव 33 फुटाची शिव असते नियमानुसार, परंतु आज इथं 10 फुटाची सुद्धा शिव शिल्लक राहिली। नेमकं ही शिव कोणाच्या घशामध्ये गेली हे कळायला मात्र
इथं तयार नाही. आज आपण इथं आपला हा नाराजीचा सूर दाखवत आहात. आपली मुलं बाळ शाळेमध्ये कशी जात आहेत, आपल्या खाण्यापिण्याचा जेवणाचा कसं भागवत आहात, आपण काय म्हणजे करता? आता सध्या जर आम्हाला दळून आणायचं म्हणलं तर जायला रस्ता नाही. गुडघे इतके कमरे इतके पाण्यामधून जावं लागतं आम्हाला आता सध्या. बर. बघा प्रत्यक्षात तुम्ही चला बघा तिथं पहा तुम्ही. कोणी कोण जायचं म्हणलं कसलाच रस्ता नाही आता सध्या आम्हाला. आणि प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही. मी 2023 ला अर्ज दिलेला आहे. तहसीलला गेले की त्यांनी म्हणते मंडळ अधिकारीकडे जा, मोहाला जा. तिकडे गेले की म्हणजे आम्हाला साहेबांनी फोन केला नाही किंवा आम्हाला सांगितलं नाही. कोणी लक्ष देईना आमच्याकडे. माझ्यासोबत अजून काही शेतकरी आहेत. दादा या इकडं, काय नाव आपलं? बालाजी शेळके. बरं, काय समस्या आहे नेमकं, आपलं काय अडचण आहे, इथं का थांबलात आपण? रस्ताच नाही जायला. रस्ताच नाही. प्रशासनाकडे मागणी केली आपण, तहसीलदाराकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली? केली हे काय अर्धाच झालाय रस्ता, पुढे अडविलाय शेतकऱ्यांनी. अडवलाय. हा शेत रस्ता आहे. जवळपास लाखो रुपयाचं बिल इथल्या कंत्राटदारांना सुद्धा उचललेलं दिसतंय. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की या शेतकऱ्यांनी दिनांक 11/5/2023 साली एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाला सुद्धा केराची टोपली दाखवण्याचं काम इथल्या तहसीलदारांनी, इथल्या भ्रष्ट व्यवस्थेने केलेलं आहे असं म्हणावं लागेल. का भ्रष्ट व्यवस्था म्हणतोय? कारण इथं हातबल झालेला हा शेतकरी आहे. या शेतकऱ्याला कोणी वाली नाही, परंतु या शेतकऱ्याचा भार घ्यायला इथले तहसीलदार तयार होत नाहीत. जवळपास 2 वर्ष झालं ही याचना करून या याचनेकडे शेतकऱ्यांच्या कोणीही पाहायला तयार नाही. शेतकऱ्यांना खरंच वाली नाही का? का शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं या प्रशासनानं? हा मोठा प्रश्न इथं उपस्थित होतोय. धाराशिव जिल्ह्याचे खासदार हे खूप ऍक्टिव्ह असतात. धाराशिव जिल्ह्याचे खासदार हे प्रत्येक ठिकाणी मदतीला धावत येत असतात, अशी चर्चा या संबंध पंचक्रोशीत आहे. हा शेतकऱ्याचा आक्रोश, हा शेतकऱ्याचा आवाज धाराशिवच्या खासदाराकडे जाईल का? ओमराजे निंबाळकर यांचा आवाज ऐकतील का? यांना मदत करतील काय? आणि जे मुजोर अधिकारी आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी या निवेदनाकडे दुर्लक्ष केले, त्या अधिकाऱ्यावर चाप बसवतील का? त्या अधिकाऱ्यांना सडेतोड प्रश्न विचारतील का? हा मोठा प्रश्न आहे. खरं तर जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 नुसार हा शिवरस्ता मोकळा करून देणं गरजेचं आहे. नव्हे तर ती प्राथमिक जबाबदारी इथल्या तहसीलदाराची आहे. परंतु तहसीलदार सुद्धा या नियमाला, या कायद्याला धाब्यावर बसवताना दिसत आहेत. ह्या नियमाचं उल्लंघन करून सुद्धा शेतकऱ्यांनी अनेक एरजाऱ्या मारून सुद्धा वेगवेगळी कारणं देतात. महसूल अधिकाऱ्याला फोन करा, मंडळ अधिकाऱ्याला फोन करा, त्या अमक्याला फोन करा, ढमक्याला फोन करा, असे वेगवेगळे प्रश्न उडवाउडवीची या शेतकऱ्यांना दिले जातात. शेतकऱ्यांना कुणाच्या दारी जायचं? शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडायच्या कुणाला? का शेतकऱ्यांनी आत्महत्याच करत राहायच्या? हा मोठा प्रश्न या संबंध मराठवाड्याच्या पुढे उपस्थित झालेला आहे. माझ्यासोबत अजून काही शेतकरी आहेत. आपण पाहू शकता हा शिवरस्ता इथं संपलेला आहे. इथून पुढं हा शिवरस्ता अडवलेला आहे. अडवण्याचं कारण असं आहे की काहीतरी राजकीय वर्धास्त संबंधित शेतकऱ्याच्या पाठीमागे असावा लागेल, त्यामुळे त्याने अडवण्याची हिंमत केली. खरं पाहिलं तर 33 फुटाचा शिवरस्ता असताना सुद्धा हा शिवरस्ता अडवला जातोय. एका व्यक्तीमुळं इकडल्या शेकडो शेतकऱ्यांना हा नाहक त्रास भोगावा लागतो. माझ्यासोबत वयोवृद्ध शेतकरी आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. काय नाव बाबा तुमचं? काय मागणी आहे आपली? कशासाठी थांबला तिथं तुम्ही? रस्ते पाय काय झालं? रस्ता नाही का तुम्हाला? हा रस्ता नाही आम्हाला. का नाही रस्ता? शिवरस्ता आहे की? हा आडविला लोकांनी तिकडे वरी शिवरस्ता अडवलाय. मग तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी ये जा कसं करताय? तुमच्या जेवणा पाण्याचं कसं करताय तुम्ही? काय करता असं तुमचा आता याचा पाठचा जपता. बर, किती वय आहे तुमचं? 80 वर्ष वय आहे. बर, मग काय तुमची प्रशासनाकडे काय मागणी आहे नेमकं? तुम्हाला शासनानं काय द्यावं? आम्हाला रस्ता पाहिजे. फक्त रस्ता पाहिजे? हा. आम्हाला फक्त रस्ता पाहिजे, कुठलीही तुटपुंजी मदत नको आहे. फक्त आम्हाला रस्ता द्या, जेणेकरून या रस्त्यानं आम्ही ये जा करू, आमची मुलं बाळ शिकतील. एवढी छोटीशी मागणी या वयोवृद्ध शेतकऱ्यांनी इथं व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, शेळका धानोरा, मंगरूळ, शिव, कळंब जिल्हा धाराशिव.